जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 30. जहाज तारले. रामचंद्र सोलापूरकर यांनी लिहिलेला प्रभुचरित्रातील एक प्रसंग पुढीलप्रमाणे आहे. हजरत दिलावर अली शाह नाचवारम हे मुसलमान सत्पुरुष मोठे नामांकित वली होते. त्यांनी प्रभूंकडून योगविद्या संपादन केली होती. पुढील प्रसंग त्यांच्या उपस्थितीत प्रभू दरबारात घडला होता. प्रभूंच्या योग सामर्थ्याचे उदाहरण म्हणून त्यांनी तो प्रसंग महाराजा सर किशनप्रसाद बहादूर यांना सांगितला. लेखक असलेल्या महाराजा बहादूर यांनी तो लिहून ठेवला. एक दिवस प्रभू दरबारात गादीवर बसले होते. त्यांनी अंगात साधा कबा घातला होता. एकाएकी त्यांनी आपले दोन्ही हात वर केले आणि काही वेळ तसेच बसले. कोणत्या तरी अदृश्य वस्तूला हाताने आधार दिल्यासारखा त्यांचा आविर्भाव होता. त्यांनी असे का केले हे दरबारातील लोकांना कळेना. सगळेजण चकित होऊन पाहत होते. काही वेळाने प्रभूंनी हात खाली केले. त्यांच्या दोन्ही अस्तन्यातून टपाटप पाणी गळत होते. अंगातला कबा ओला चिम्म झाला होता. प्रभू एवढे घामाघूम का झाले आहेत, त्यांच्या अंगातून पाणी का गळत आहे हे लोकांना कळेना. प्रभूंनी अंगातला ओला कबा काढून टाकला. त्यांच्या शिष्याने तो पिळताच त्यातून समुद्राच्या वासाचे खारट पाणी निघाले. पुढे काही महिन्यांनी लक्षावधी रुपयांचा व्यापार करणारा मुंबईचा एक बडा व्यापारी प्रभू दरबारी आला. नवस फेडण्यासाठी म्हणून आणलेली भली मोठी रक्कम त्याने प्रभूंपुढे ओतली. मग त्याने नवस बोलण्यासाठी कारण ठरलेल्या प्रसंगाचे वर्णन दरबारात केले. त्याचे असे झाले. एकदा जहाजात लाखो रुपयांचा माल भरून तो व्यापारी पोरबंदरहून मुंबईकडे येत होता. वाटेत अचानक तुफानी वादळ आले व जहाज हेलकावे खाऊ लागले. वादळ फारच वाढले. आता जहाज बुडून आपण मरणार अशी जहाजावरच्या सर्व प्रवाशांची खात्री झाली. काय करावे हे सुचेना. व्यापाऱ्याने देवाचा धावा करायला सुरुवात केली. सर्व देवांना आळवले पण काही उपयोग होईना. व्यापारी निराश झाला. त्याने जगण्याची आशा सोडली. इतक्यात जहाजावरील एक गृहस्थ त्याला म्हणाला, दगडाच्या देवाला हाका मारण्याऐवजी एखाद्या चालत्या बोलत्या देवाला हाक माराल तर बरे होईल. व्यापाऱ्याने विचारले की हा चालता बोलता देव कोण आहे. त्यावर त्या गृहस्थाने हुमणाबादच्या माणिक प्रभूंचे नाव सांगितले. ताबडतोब त्या व्यापाराने प्रभूंची आळवणी करून प्रभूंना नवस बोलला आणि लगेच भाग बांधली. त्यानंतर तुफानी वादळ शमून जहाजावरील सर्वांचा जीव वाचला. इकडे प्रभूंना व्यापाऱ्याच्या आर्तस्वरातील हाकेने विजेच्या झटक्याप्रमाणे हलवून सोडले. आपल्या भक्ताची अंतःकरणापासून निघालेली हाक ऐकून प्रभूंचे हृदय द्रवले. त्यांनी बसल्या ठिकाणीच हात वर करून जहाजाचा बचाव केला. मग त्या व्यापाराने मोठ्या श्रद्धेने प्रभूंची पूजा केली आणि नवसाची भली मोठी रक्कम प्रभूंना अर्पण केली. प्रभूंनी त्याला विचारले, तुम्ही जेवढ्या रकमेचा नवस बोलला होता तेवढी ही रक्कम आहे का. व्यापारी गोंधळून गेला. त्याने ती रक्कम मोजली. तेव्हा रक्कम नवस बोललेल्या रकमेपेक्षा थोडी कमी असल्याचे आढळून आले. मग लगेच रक्कम पुरी करून त्याने नवस फेडला. प्रभूंना पैसे न मोजताच थोडे पैसे कमी असल्याचे अंतर्ज्ञानाने समजले होते. व्यापाऱ्याचा नवस अर्धवट राहू नये म्हणून प्रभूंनी त्याला त्याची चूक दाखवली. अशा प्रकारे महाराजा किशनप्रसाद बहादूर यांनी लिहून ठेवलेल्या प्रसंगाचे वर्णन रामचंद्रबुवांनी प्रभुचरित्रात केले आहे. नांदेडकर शास्त्रींचे गर्वहरण. पुढील प्रसंग प्रभुचरित्र लेखक रामचंद्र सोलापूरकर यांच्या प्रभुचरित्रातील आहे. नांदेडचे एक विद्वान ब्राह्मण शास्त्री वैद्यकीत, याज्ञिकीत आणि वेदशास्त्रात निपुण होते. प्रभूंची बरीच कीर्ती ऐकल्यामुळे ते प्रभूंना भेटायला प्रभुनगरात आले. पण वाडीत येऊन 20 दिवस झाले तरी अहंकाराने ते प्रभुदर्शनाला गेले नाहीत. ते लोकांजवळ म्हणू लागले की मी विद्येत सर्वश्रेष्ठ आहे. प्रभू माझ्यापुढे काहीच नाहीत. मी प्रभूंना जिंकण्यासाठी आलो आहे. मला प्रभूंकडून अजिंक्यपत्र देवा.
वाडीतले सर्व लोक शास्त्रीबुवांच्या वल्गनांना कंटाळून गेले होते. त्या सर्वांनी प्रभूंजवळ बऱ्याच वेळा शास्त्रीबुवांची तक्रार केली, पण प्रभू शांत होते. ते काहीही न बोलता तपकिरीची चिमूट हुंगत आनंदाने डोलत राहत. एका सकाळी नांदेडकर शास्त्री गावातील विद्वानांबरोबर वादविवाद करत बसले होते. तेव्हा बगलेत धोपटी अडकवलेला दत्तू न्हावी सहज म्हणून तेथे येऊन उभा राहिला. दत्तू हा प्रभूंच्या सेवेकरी न्हाव्याचा लहान वयाचा मुलगा होता. त्याला पाहताच नांदेडकर शास्त्रींनी त्याला विचारले की आज माझी हजामत करशील का? त्यावर दत्तू म्हणाला की आपली हजामत करण्यासाठीच मी येथे आलो आहे. मग शास्त्रीबुवांनी हजामतीची तयारी केली. हजामतीसाठी त्यांनी थंड पाणी घेतले. ते पाहून दत्तू म्हणाला, महाराज, लई थंडी पडली या, पाणी जरा ऊन करून घ्या की. शास्त्रीबुवा म्हणाले, पाणी ऊन घेतले असते, पण विस्तव पेटलेला नाही. त्यावर दत्तू म्हणाला, महाराज, तुमच्या पोटात जठराग्नी नावाचा विस्तू पेटलेला नाही काय? एवढा रात्रंदिवस पेटलेला विस्तू जवळ असताना त्यावर हजामतीचे पाणी देखील तापू नये? हीच का तुमची विद्वत्ता? खरे विद्वान असाल तर हे पाणी आपल्या जठराग्नीवर तापून दाखवा. त्याचे बोलणे ऐकून शास्त्रीबुवा रागाने लाल झाले आणि म्हणाले, मूर्खा, लहान तोंडी मोठा घास घेतोस. तुझ्यासारखा यक्कश्चित न्हावी माझ्यासारख्या विद्वानाची मानखंडना करतो म्हणजे काय? एवढा विद्वान आहेस तर तूच आपल्या जठराग्नीवर हे पाणी ऊन करून दाखव. शास्त्रीबुवा असे बोलताच दत्तू लगेच उतावळा पडला. त्याने आपल्या पोटावर बेंबीजवळ ती गार पाण्याची वाटी सुमारे 5 मिनिटे ठेवली. तेवढ्यात पाणी कडक होऊन त्याला सळसळून उडाण आले आणि त्यातून वाफा निघू लागल्या. ते पाहून शास्त्रीबुवा आश्चर्याने थक्क झाले. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांना वाटले, प्रभूंच्या वाडीतील न्हावी जर योगाभ्यासात एवढा प्रवीण आहे तर स्वतः प्रभू किती महान असतील. शास्त्रीबुवांचा अहंकार पूर्णपणे गळून गेला. त्यांना आपल्या आजवरच्या अहंकारी वागण्याचा पश्चाताप झाला. ते स्वतःचा धिक्कार करू लागले की मी इतके दिवस प्रभूंजवळ राहून सुद्धा अहंकाराने त्यांच्या दर्शनाला गेलो नाही. मग शास्त्रीबुवांनी प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांच्या पायावर लोटांगण घातले. त्यांनी आपल्या अहंकारी वर्तनाबद्दल प्रभूंची क्षमा मागितली. प्रभूंनीही उदार मनाने त्यांना क्षमा केली. त्यांच्या विद्वत्तेला मान देऊन त्यांचा शाल जोडी, धोतर जोडी व पागोटे देऊन योग्य तो सत्कार केला. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.